कुणी म्हणतं जा 108 जप कर, अरे पण त्याचा अर्थ काय आहे? तुम्ही श्री स्वामी समर्थ जप म्हणता, त्याचा अर्थ काय? आपण YouTube ओपन करतो, YouTube ओपन केल्यावर आपल्याला बरेच व्हिडिओज दिसतात ज्याच्यामध्ये स्पिरिट टॉक्स असतात. तर हे खरं आहे का की स्पिरिट टॉक्स? हो, 100%. 2018 मध्ये एक फिमेल आली होती, खूप वयस्कर होती ती. त्या फिमेलला घेऊन तिची नात आली होती. बर. आणि द थिंग इज दॅट तिला स्पिरिट रेप होत होतं. पूर्ण जीवन तिने त्याचं काढलं. आणि ती मुलगी, आता तिची नात 16 वर्षाची होती, तिची आई पण त्या गोष्टीतच एक्सपायर्ड झाली. नाव द सेम एनर्जीज वर शिफ्टिंग ऑन द चाइल्ड. 16 वर्षाच्या मुलीवर होत असताना ती मुलगी माझ्याकडे आली आणि तेव्हा मी तो सेम एनर्जीज तिच्यावर शिफ्ट होताना दिसलं. हिचं गायब होत होतं आणि हिच्यावर आलेलं. आणि कॉन्स्टिलेशन्सच्या वेळेस वर्कआउट सेशन चालू होतं. इतक्यात ज्या व्यक्तीचं हिलिंग घ्यायला, एनर्जी घ्यायला लावलं, मध्येच ती एनर्जी शिफ्ट झाली. एक स्पिरिट एनर्जी तिच्यामध्ये घुसली. आणि ती स्पिरिट एनर्जी इतकी दुःखी आणि ॲग्रेसिव्ह होती. ती त्या माझ्या स्टाफला उचलून आपटत होती, एवढी ॲग्रेसिव्ह. आणि तिचं म्हणणं मीन्स ती स्पिरिट एनर्जीज मला हे सांगायला आली होती की माझ्यावर रेप झाले आणि मला मदत कर. 2025 मधला काय म्हणतात सगळ्यात वाईट तारीख म्हणा किंवा सगळ्यात वर्स्ट दिवस म्हणा, तर तो कोणता आहे? किती मोठं ॲक्सिडेंट झालं. 12/6, 8 दिवस आधीच मी एका माझ्या मित्राला विचारलं होतं, अरे हे उडणारा प्लेन पडलं तर, म्हणजे मला इंट्युशन्स खूप स्ट्रॉंगली आले की हे पडणार, काय होणार हे मला दिसलेलं. जेव्हा मी ह्याचं पास्ट बघितलं ना 12 जूनचं, की हे इन्सिडेंट का घडलं आणि एका प्लेनमध्ये ऑल ओव्हर वर्ल्डचे लोक होते आणि वाय दिस टूक. त्यानंतर मी पास्ट लाईफ बघायला गेले की हे का घडलं. प्रत्येक गोष्टीचं एक पास्ट लाईफ आहे. तेव्हा मी त्या पास्ट लाईफमध्ये पाहिलं. बहुतांश मराठी लोकांना ह्याबद्दल जास्त माहिती नाही आहे, सो मला वाटतं तुमच्या मार्फत आलेल्या लोकांना लवकर कळेल. तर इल्युमिनाटी नावाचा आपण शब्द खूप ऐकतो का, ते असे साईन करतात. येस. तर हे काय आहे नक्की? कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागचा आपला एक पॉडकास्ट होता ज्याच्यामध्ये आपण करुणा रेकी रिलेटेड बोललो होतो आणि त्याच्यात रेकी कशी तुम्हाला वेगवेगळ्या तुमच्या आयुष्यातल्या टप्प्यांवर मदत करू शकते याबद्दल आपल्याला म्हणजे इन्फॉर्मेशन मिळाली होती. आणि परत एकदा आपण एक पॉडकास्ट घेऊन आलेलो आहोत ज्याच्यामध्ये आपण विविध गूढ विषयांवर बोलणार आहोत, जसं की रेकी म्हणजे काय तर आहेच आहे. त्याच्यानंतर ह्या वर्षीचं म्हणजे 2025 मधली सगळ्यात वर्स्ट मंथ म्हणा किंवा मग कुठली तारीख आहे अशी की जिथे तुम्ही सांभाळून राहायला पाहिजे, किंवा मग इल्युमिनाटी म्हणजे काय, किंवा सायकिक अटॅक्स होतात, स्पिरिट अटॅक्स होतात, याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि याच्यासाठी आज आपल्या पॉडकास्टवर कमबॅक करतायत ममता जाधव ताई. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्ट. थँक्यू सोहम. आणि एकदा आपल्या प्रेक्षकांना जे पहिल्यांदा तुम्हाला बघतायत आपल्या पॉडकास्टवर, त्यांना थोडीशी तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी डॉक्टर ममता, गिरिराज हॉलिस्टिक हिलर हे माझं इन्स्टिट्यूट आहे. इथे आम्ही रेकी हिलिंग देतो. सगळ्या जे पण प्रॉब्लेम आहेत, रिलेशनशिप, डायव्होर्स किंवा थर्ड पार्टी, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा मॅरेज इश्यूज, जॉब इश्यूज, विजा इश्यूज, किंवा कुणाला आउट ऑफ इंडियामध्ये जाऊन जॉब पाहिजे, हेल्थ इश्यूज व्हेरी इम्पॉर्टंट. बरेच लोकांना अमावस पौर्णिमाचं एनर्जी अटॅक्स होतात, स्पिरिट एनर्जी अटॅक्स होतात, या गोष्टी पण आपण हील करतो. आणि कुणाला पण ब्लॅक मॅजिक आहे, नॅचरल, अननॅचरल ऑर क्रिएटेड, या गोष्टींवर पण आपण वर्कआउट करतो, हिलिंग देतो. तर कुणालाही कसल्याही प्रकारे प्रॉब्लेम असेल, रिलेशनशिप, जॉब, करिअर, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा काही असो, तुम्ही संपर्क मला साधू शकता माझ्या व्हॉट्सअपवर 8419997229. सो थँक्स अ लॉट. येस. आणि ताई, तुमची अनुमती असेल तर आजचा आपण पॉडकास्ट सुरू करू.
आणि मला प्रेक्षकांना जस्ट सांगावं असं वाटेल की जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे जर कोणी रेकी किंवा मग जसं ताईंनी सांगितलं ब्लॅक मॅजिक, स्पिरिट अटॅक या रिलेटेड कोणी यूट्यूबला सर्च केलं, त्यांना काही प्रश्नांवर उत्तर हवी असतील तर आपला हा पॉडकास्ट त्यांना सगळ्यात आधी पोहोचेल. तर चालू करूयात आजच्या पॉडकास्टला. ताई, मला मागे आपण बोललो होतो रेकी विषय, तर तुम्ही आम्हाला नवीन एक मोडॅलिटी सांगितली होती की करुणा रेकी. तर एकदा परत सांगाल की करुणा रेकी म्हणजे काय? ओके, इन शॉर्ट मध्ये आपण घेऊया. रेकी आणि करुणा रेकी या दोन रेकी आहे. रेकी हे ओसवी मास्टरांचं आहे, जे जपानमध्ये ही इज अ फाउंडर ऑफ रेकी, मिकाओ ओसवी. आणि करुणा रेकी साईबाबा रेकी आहे, हे फाउंडर साईबाबा आहेत. शेवटी कुठलंही मोडॅलिटी तुम्ही घ्या, सगळ्या गोष्टी ब्रह्मांडाच्या ऊर्जेवर आहेत. ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा जो आपण कसा वापर करू शकतो, स्वतः कसं घेऊ शकतो आणि त्या ऊर्जेनी एकमेकाला किंवा स्वतःला कसे हील करू शकतो, या वेगवेगळ्या मोडॅलिटीमध्ये हेच शिकवण्यात येतं. वा, ओके. आणि ते तुम्ही लोकांना देता. या कॉस्मिक एनर्जी किंवा या ब्रह्मांडाच्या ऊर्जेनीच आम्ही कसलाही प्रॉब्लेम असो आपण ते सॉल्व्ह करू शकतो. म्हणून मी नेहमी प्रत्येक पॉडकास्टमध्ये बोलते की आपल्या फॅमिलीमधले एक व्यक्ती किंवा एक फिमेल जर रेखी शिकतील किंवा कॉस्मिक एनर्जी वर्कआउट शिकतील, ब्रह्मांडाचे ऊर्जेवर आपण स्वतःचं घर किंवा आपली फॅमिली, आपले किड्स, आपले लेकरं, घरातली आई वडील आणि कसलाही प्रकारचा प्रॉब्लेम असेल या रेकीद्वारे हील होऊ शकतो. म्हणून मी प्रत्येक वेळ सांगते की आपल्या घरातली एक ना एक व्यक्ती रेकी शिकायला हवी. बर, ओके. मगाशी तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये एक शब्द आला सायकिक सर्जरी. तर सायकिक सर्जरी म्हणजे नक्की काय? आता लास्टली आपण जो लास्ट पॉडकास्ट आपण केलं त्यात रेखीबद्दल पूर्ण माहिती मिळाली, सिम्बॉल्स मिळाले, चक्राज आहेत की हे कॉस्मिक एनर्जी आल्यावर कुठे सेव्ह होते आणि कसं आपण त्या गोष्टीचा वापर करू शकतो. आणि कॉस्मिक एनर्जीमध्ये किंवा ब्रह्मांडाच्या ऊर्जेने जर तुमचे 7ही चक्र फील्ड असतील तर व्हॉट यू थिंक यू क्रिएट, हे मात्र आहे. हे लास्ट टाइम पण मी बोलले. तसंच एक ॲडव्हान्स स्टेज आहे सायकिक सर्जरी. सर्जरी होतात माहिती आहे, हॉस्पिटलमध्ये होतात. तुम्हाला किडनीची सर्जरी असो किंवा हार्ट इश्यूज आहे किंवा गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्स आहेत, कसल्याही प्रकारचे सर्जरी असतात. सेम गोष्टी रेकीद्वारे पण हील होऊ शकतात. सायकिक सर्जरीचा एक सिम्बॉल आहे डायकोमो. त्यांना डायकोमो म्हणतात. आणि ह्या सायकिक सर्जरीचं फाउंडर पण मिकाओ ओसवी मास्टर आहेत. तर जेव्हा मिकाओ ओसवी मास्टर ॲट द सेम थिंग कॉलेजमध्ये शिकवत असताना त्यांनी जेव्हा पहिला रेकीचं इन्व्हेन्शन केलं, रेकीचे 3 सिम्बॉल इन्व्हेन्शन, त्यांना ते दृष्टांत झाले आणि त्याच्यावर ते वर्कआउट करायला लागले. त्याच प्रकारे त्यातला एक स्टुडंट विचारला, जेव्हा आपण मेडिकल स्टुडंट्स होते की आपण गोळ्या, औषधं किंवा ऑपरेशन करून कशाला स्वतःला हील करायचं. तर मिकाओ ओसवींना त्यांनी म्हटलं की जसं तुम्ही हे रेखीचे सिम्बॉल्स इन्व्हेंट केले मेडिटेशन करून किंवा जे प्राप्त केले त्यांनी, तसंच हे काय करू शकतात का. देन ही स्टार्टेड सर्चिंग ऑन दॅट. मग त्या गोष्टींचं ते सर्च करायला लागले किंवा रिसर्च करायला लागले. आणि तेव्हा त्यांना त्या मेडिटेशनमध्ये डायकोमो हा सिम्बॉल्सचा इन्व्हेन्शन त्यांनी केलं. कसल्याही प्रकारचे ऑपरेशन असो, समजा तुम्हाला किडनीमध्ये फॉल्ट आहे तर हे डायकोमो अँड सायकिक सर्जरी ती लिटरली सर्जरीसारखंच हिलिंग होऊ शकतं. बर. आणि विदाउट सर्जरी यू आर हिल्ड. ओके. आणि हे फॉरेन इन्स्टिट्यूटमध्ये होतात. आणि इंडियामध्ये बरेच डॉक्टर आहेत जे सर्जरी करतात. दे हॅव नाव शिफ्टेड द्या जॉब किंवा जे ते करिअर आहे ते शिफ्ट करून सायकिक सर्जरी विदाउट ऑपरेशन विथ रेकी चालू केलेले आहेत. तुम्ही बघू शकता, तुम्ही गुगल करू शकता, मी कोणाचं नाव नाही घेणार. ओके. तर हे आता चालू आहे. जर तुम्ही हे शिकलात तर तुम्ही घरात बसल्या बसल्या तुमचे प्रत्येक आजार, कॅन्सर किंवा हार्ट इश्यूज जसं हार्ट ब्लॉकेजेस आहे
किंवा कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम, तर सायकिक सर्जरीमधलं काय म्हणजे काय, हे कसं होतं की आपल्याला रोग कुठून येतात, आपलं हा शरीर पंचतत्वांनी बनलेलं शरीर आहे, हे रोग कुठून येतात. सगळ्यात मेन थिंग म्हणजे थॉट्स आहेत आपले, तिथून सुरुवात आहे. कित्येक लाखो थॉट्स आपल्या दिवसभरातून आपल्या माइंडमध्ये येतात. जेवढे तुम्ही नेगेटिव्ह थॉट्स कलेक्ट करता किंवा तुमचा कुठला पास्ट ट्रॉमा किंवा कुठली गोष्ट आयुष्यात घडत असते ना, ती गोष्ट ट्रॉमॅटिकली आपल्या सबकॉन्शियसमध्ये सेव्ह कधीच करायचं नाही किंवा आपल्या मेमरीजमध्ये सेव्ह नाही. जी गोष्ट तुमची मेमरीमध्ये सेव्ह होते ती करप्ट होऊन तुम्हाला रोग देतात. फॉर एक्झाम्पल, समजा तुमच्या आयुष्यात एक रिलेशनशिप इश्यूज झाला, खूप मोठं मस्त रिलेशन होतं 10-12 वर्षाचं, मध्येच काहीतरी ट्विस्ट अँड चेंजेस झाले आणि खूप वर्स्टली तुम्ही त्यातून बाहेर पडलात आणि यू आर इन टू डिप्रेशन. आता तो डिप्रेशनचा काळ पण गेला, ती पिरियड पण गेले, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, अँड यू आर स्टोर्ड दॅट इन युअर माइंड, इन युअर सबकॉन्शियस माइंड. जेव्हा तुम्ही त्या गोष्टी तुमच्या मेमरीमध्ये फीड करता, जसं मोबाईलचं मेमरी आहे, मेमरी फुल झाल्यावर ते वापरायचं बंद स्टक होऊन जातं. मग आपण काय करतो, स्टोरेजमध्ये जातो आणि ते डिलीट करायला लागतो नको नको ते. तसंच आपल्या माइंडच्या स्टोरेजमध्ये जा आणि नको नको त्या गोष्टी डिलीट करा, याची गरजच नाही. ऑलवेज जे पण झालंय ते कार्मिक हेतूनच झालंय. सगळ्यात मेन कधी पण आपण समजून घ्यायचं, तुम्ही या पृथ्वी तलावर जन्म घेतला, तुम्ही पापी आहात. तुम्ही असो, मी असो, कोणी असो, पृथ्वी तलावर जन्म घेतलेला व्यक्ती तो कार्मिक गोष्टी हील करायला आलेलं असतं स्वतःचं. हे मात्र सत्य आहे. मग जर तुम्ही या पृथ्वीवर आलात कर्म फेडायला, मग तुम्ही दुसरे कर्म बांधू नका. मग तुमचे फेडले कधी जाणार, राईट? तसं तर जर तुम्ही सबकॉन्शियसमध्ये असे ट्रॉमा किंवा ट्रिगर्स लहानपणात खूप वेळा फिमेल्स अँड मेल्स अब्यूज होतात, ती गोष्ट म्हातारे होसपर्यंत तुमच्या सबकॉन्शियसमध्ये असते घडलेली. डोंट कीप दॅट. त्या गोष्टीमुळे, या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला हार्ट इश्यूज, किडनी हे त्यात रूपांतर होतं. ज्या व्यक्तीच्या मनात जो विसरतो किंवा कुठलीही गोष्ट तिच्या लक्षातच नाही राहत, तो निरोगी असतो. ओके. बिकॉज नो मेमरीज इन हिज ब्रेन. डोंट कीप एनी चाइल्डहुड मेमरीज, सप्रेस्ड मेमरीज पण नाही सप्रेस्ड मेमरीज पण आपण ठेवायचं नाही ना. कुठल्याही मेमरीज, रिलेशनशिप, समजा तुम्हाला ट्रॉमा झाला, ॲक्सिडेंट झाला तुमचा, तो पण तुम्ही कॅरी करून फिअर फॅक्टरमध्ये बदलता. शेवटी त्याचं रूपांतर रोगात होतो, कॅन्सरमध्ये होतो. बरेच लोक लकवा मारतात कारण की हे सगळं ब्रेनमधून आलेल्या गोष्टी असतात आणि इट इज अ सायन्स. ओके. सो आपल्या जेवढ्या नेगेटिव्ह मेमरीज आहेत ॲट दिस मोमेंट, ट्राय टू डिलीट इट. तर त्याचा एक प्रोसेस आहे सायकिक सर्जरी. ओके. त्याद्वारे आपण ते हील करू शकतो. आपल्या माइंडमधल्या ट्रॉमॅटिकल डिझीज किंवा मेमरीज जेव्हा आपण शिफ्ट करतो, आपली रोग प्रतिकारक शक्ती ही वाढते, रोगाला आपण मात देतो. ओके. तर ते वाढवण्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट, यू हॅव टू डू दिस. बर. आता युजली प्रेक्षकांनी हे अनुभवलं असेल, आपण यूट्यूब ओपन करतो, यूट्यूब ओपन केल्यावर आपल्याला बरेच व्हिडिओज दिसतात ज्याच्यामध्ये स्पिरिट टॉक्स असतात. तर हे खरं आहे का की स्पिरिट टॉक्स? हो, 100%. जेव्हा मी हिलिंग, माझे बरेच केसेस आहेत, रेखीद्वारे मी स्पिरिट एनर्जीज पण हील केलेले आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट तर माझ्याकडे खूप आधी 2018मध्ये एक फिमेल आली होती, खूप वयस्कर होती ती. त्या फिमेलला घेऊन तिची नात आली होती. आणि द थिंग इज दॅट तिला स्पिरिट रेप होत होतं. पूर्ण जीवन तिने त्याचं काढलं. आणि ती मुलगी, आता तिची नात 16 वर्षाची होती, तिची आई पण त्या गोष्टीतच एक्सपायर्ड झाली. नाव द सेम एनर्जीज वर शिफ्टिंग ऑन द चाइल्ड. 16 वर्षाच्या मुलीवर होत असताना ती मुलगी माझ्याकडे आली. म्हणजे ती स्क्रोल करताना बघून ती आली अपॉइंटमेंट घेऊन, आणि तेव्हा मी
तो सेम एनर्जीज तिच्यावर शिफ्ट होताना दिसलं. हिचं गायब होत होतं आणि हिच्यावर आलेलं होतं. तर ते DNA लेवलपासून आपल्याला हील करावं लागतं स्पिरिट एनर्जी, बिकॉज इट इज कॅरिंग. म्हणजे तिच्या ग्रँडमदर, मदर अँड मग पुढची पिढीला पण ती जाते. एक व्हेरी इम्पॉर्टंट थिंग मी सांगते, पंचतत्वानी बनलेलं शरीर एक नष्ट होतं. एखादा व्यक्ती एक्सपायर्ड झालं, आपण त्यांचं क्रियाक्रम करून येतो. बट वेन अ पर्सन, एक कुठलीही व्यक्ती जेव्हा एक्सपायर्ड व्हायच्या आधी तिची ऊर्जा काय आहे, पॉझिटिव्ह की नेगेटिव्ह, खूप महत्वाची असते. ऊर्जा मरत नाही, माणूस मरतो, स्पिरिट त्यातलं रिलीज होतं, ऊर्जा रिलीज होते. ऊर्जा एखादी व्यक्ती मरताना जर ब्लॅक एनर्जीज मध्ये असेल, ब्लॅक मॅजिक मध्ये असेल किंवा दरिद्री असेल, दरिद्री स्टेज मध्ये असेल, ती ऊर्जा परत त्यांच्याच घरातल्या एका व्यक्तीवर पास होते. ती मरत नाही ना कुठे जात नाही. त्या ऊर्जेला आपल्याला हिलिंगद्वारेच काढावं लागणार, घरातून किंवा त्या व्यक्तीतून. हे खूप महत्वाचं आहे. म्हणून जर ब्लॅक मॅजिक मध्ये असलेले किंवा नेगेटिव्ह एनर्जीज मध्ये असलेले व्यक्ती जर एक्सपायर झालं, ती ऊर्जा त्यांच्या एका चाइल्डवर किंवा एका मेंबरवर येते आणि त्यानंतर त्या घरामध्ये सेम थिंग खूप ड्रास्टिकली तो नेगेटिव्हिटीचा ग्राफ वाढतो. आणि हे बघा, कोणीतरी एक्सपायर झालं तर चांगलं तर होईल, वाईट तर होईल. ती ऊर्जा ती गोष्ट घडवते. व्हेरी इम्पॉर्टंट. तर तसंच आहे स्पिरिट एनर्जीज. जर अँसेस्टर्स पासून हिस्ट्री रिपीट होत असेल किंवा स्पिरिट एनर्जीजची हिस्ट्री रिपीट होत असेल, एखादा स्पिरिट एकाला चॅनल बनवला, ती स्पिरिट इझिली जात नाही, त्याला काढावंच लागतं. काही लोक न काढता एक्सपायर्ड होतात, पण ते स्पिरिट नेक्स्ट जनरेशनवर शिफ्ट होतं. तर कुठे ना कुठे तुम्हाला ती हील करून काढणं खूप गरजेचं आहे. ओके. सो यू शुड. आणि या रेकीद्वारे हे होऊ शकतं. त्याला तांत्रिक मांत्रिकची गरज नाही. बर. तर ह्याच ऊर्जेद्वारा, याच ब्रह्मांडाच्या ऊर्जेद्वारा आपण ते हील करू शकतो. जसं मी तर एक्झाम्पल मी दिलं त्या फिमेलचं. स्पिरिट टॉकमध्ये अजून एक गोष्ट माझ्याबरोबर घडली की आम्ही कॉन्स्टिलेशन्स करत होतो आणि कॉन्स्टिलेशन्सच्या वेळेस एखादी व्यक्तीला क्लायंट्सची एनर्जी घेऊन, म्हणजे त्याची भीती किंवा डिप्रेशन, स्ट्रेस, त्याला हिलिंग करायचं होतं. तर माझ्याकडे चॅनल्स आहेत. तर आमचं वर्कआउट सेशन चालू होतं. इतक्यात ज्या व्यक्तीचं हिलिंग घ्यायला, एनर्जी घ्यायला लावलं, मधीच ती एनर्जी शिफ्ट झाली. एक स्पिरिट एनर्जी तिच्यामध्ये घुसली. आणि ती स्पिरिट एनर्जी इतकी दुःखी आणि ॲग्रेसिव्ह होती. ती त्या माझ्या स्टाफला उचलून आपटत होती, एवढी ॲग्रेसिव्ह. आणि तिचं म्हणणं मीन्स ती स्पिरिट एनर्जीज मला हे सांगायला आली होती की माझ्यावर रेप झाले आणि मला मदत कर, ह्या गोष्टी. तर म्हणून कधी पण लक्षात ठेवा, डोंट डू सुसाईड. ओके. व्हेरी बॅड. आता त्या स्पिरिटला माझ्यापर्यंत पोचण्यासाठी एक चॅनलची गरज आहे. आज तुमच्या आयुष्यात बरेच प्रॉब्लेम असतात, तुम्ही बोलून ते सॉल्व्ह करू शकता किंवा योग्य व्यक्ती एक्सप्रेस करून पण गोष्टी सॉल्व्ह होतात. यू विल फील बेटर जेव्हा तुम्ही एखादं तुमचं दुःख कोणाला एक्सप्रेस करता. पण तुम्ही डायरेक्ट सुसाईड करता, तुम्हाला पुढच्या सात पिढी सुसाईड करावं लागेल. बिकॉज सुसाइडल थिंग अगेन कम्स इन सायकिक सर्जरी. जर तुम्ही एका चक्रातून सुसाईड केलं मेमरीतून, तर तुम्हाला 7 चक्राजमधून सुसाईड करावं लागणार. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एवढे जन्म घ्यावे लागणार. प्रत्येक जन्मात तुम्हाला सुसाईडच भेटणार. सो डोंट डू दॅट. एक्सप्रेस युअर थिंग्स. जवळच्यांना कॉल करा, तुमच्या प्रॉब्लेम्स सांगा आणि त्यातून बाहेर पडा. अदरवाईज फाइंड अ परफेक्ट हीलर. मी तर माझ्या प्रत्येक क्लायंटला किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलले, तुम्हाला जर असं फील होतंय, यू कॅन टॉक टू मी. ते जर 2-5 मिनटं मी तुम्हाला दिलं किंवा अशा गोष्टी घडल्यात माझ्याबरोबर. एक क्लायंट होती, UP मधून कॉल केली होती आणि शी वॉज इन रिलेशनशिप आणि लग्न त्या व्यक्तीने मोडलं. तेव्हा तिनं काय बोलतात त्याला, फिनेल, शी हॅड फिनेल. ओके. अँड शी कॉल्ड मी. तर फिनेल पिल्यानंतर तिनं मला कॉल केला की आय हॅड फिनेल बिकॉज माझं पार्टनर माझ्याशी लग्न करायला तयार नाही, XYZ. तेव्हा मी तिला एकच बोललं की आय कॅन हील यू. मी त्याला वापस आणून देईन, पण यू कम आउट ऑफ दिस. तुझ्या आईचा नंबर किंवा कोण आहे दे नंबर. मग त्यांना मी पाठवलं आणि त्या व्यक्तीला ते हील केले तिकडे
डॉक्टर हॉस्पिटल जे पण करून, आणि ती 8व्या दिवशी माझ्या घरी होती आईला घेऊन. बर. अँड शी वॉज, आता तिचं लग्न झालं आणि 2 मुलं आहेत तिला. वा. असे बऱ्याचशा असे केसेस आहेत की स्पिरिट टॉक्सचे पण माझ्याकडे आहेत. अशा एक्झाम्पल्स आहेत. रिलेशनशिपवर मी सांगते, एकाचं 10 वर्षाचं रिलेशन होतं, सडनली ब्रेक झालं. तर ती व्यक्ती एवढा डिप्रेशनमध्ये होती, फिमेल, की तिला बोलता पण येत नव्हतं माझ्याकडे आल्यावर. आणि 10 वर्षाच्या रिलेशन नंतर त्यांनी सडनली तिला सोडून एखादा ती खूप लहान मुलीबरोबर रिलेशन्स ठेवले आणि हिला तो फोटो पाठवत होता त्यांच्या दोघांचे. शी कुडंट कम आउट ऑफ ऑल दिस थिंग बिकॉज शी हॅड अ ट्रू लव्ह विथ हिम. 21 दिवसात आम्ही हे सॉल्व्ह केलेलं आहे. बर. आणि 4 वर्ष झाले होते त्या गोष्टीला, तरी पण ती त्याच्यातून बाहेर पडली नव्हती. तिला त्यातून बाहेर पाडले मी, त्याला तिच्याकडे बोलवलं, तो आला. पण मी हिला एकच बोलले की जो व्यक्ती एकदा हे करू शकतो तो प्रत्येक वेळा करणार. सो डोंट ॲक्सेप्ट हिम. तिने ॲक्सेप्ट नाही केली. शी वॉज दॅट बोल्ड. तिचं डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी पूर्ण हील झालं. ते खूप महत्वाचं आहे. अँड तो आला तरी ती ॲक्सेप्ट नाही केली. अँड दॅट वॉज द बेस्ट पॉईंट. ओके. असं बरंच आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स तर मी एक एक्झाम्पल देते, पनवेलला घडलेलं आहे. त्या व्यक्तीचं वय 60 होता. बर. एक्स्ट्रा अफेअर पनवेलला कशा असतात ते आता सांगायची गरज नाही. तो अडकला होता एका व्यक्तीमध्ये, एका बाईमध्ये. 4 वर्ष झालं तो घरामध्ये 1 रुपया देत नव्हता, एवढं त्या बाईसाठी करत होता. बर. मोठमोठे जवळजवळ 25-30 वर्षाच्या मुली होत्या त्या लग्नाला आलेल्या. त्यातली एक मुलगी लहान माझ्याकडं रडत आली आणि माझे पप्पा असं अडकलेत, त्यांना काढायचं आहे. आणि घर सोडून जातात, येत नाहीत, धमकी देतात, हे ते. आणि ती व्यक्ती आहे ना, यांच्या घरात फोन करून खाण खाण खाण, म्हणजे यू कुडंट म्हणजे इतके भयानक वर्ड्स वापरत होते, बॅड वर्ड्स. तो एक त्यांना खूप एक स्ट्रेसफुल हे झालं होतं. आणि अक्षरशः 21 दिवसात त्यांना बरं केलेलं आहे. आणि त्यांचा व्हिडिओ पण आहे माझ्या यूट्यूबवर. जो माणूस सोडून गेला होता त्यांना, तो स्वतःहून परत आला. 60 वर्षाचा व्यक्ती. त्याच्या आईने हिलिंग घेतलं, दोन्ही मुलांनी हिलिंग घेतलं माझ्याकडे. आणि गडगंज श्रीमंत व्यक्ती आहे. एवढी श्रीमंत असून ती माझ्याकडे एक गोष्ट मला तिची खटकली. ती इतकी जोरात रडली की मॅडम मला माझे पप्पा वापस द्या. आय फेल्ट व्हेरी बॅड. तर हे काय आहे? हे लाईफ आहे का? नाही. तर ही ब्रह्मांडाची ऊर्जा जेव्हा त्यांच्या आयुष्यात आली, त्यांचं टोटल लाईफ चेंज झालं. त्यांचे वडील वापस आले. एक लक्षात ठेवा, असे वेगवेगळ्या लोकांमध्ये तुम्ही तेवढे घाणेरड्या रिलेशन्स जर ठेवत असाल, 101% ते लोक ब्लॅक मॅजिकच करतात. त्या पलीकडे तुम्ही असं आहारी कोणाच्या जाऊ शकत नाही जोपर्यंत तो कुछ काबीज करत नाही तुम्हाला. ते ही ती ऊर्जा असते, नेगेटिव्ह एनर्जीज म्हणून बोलतात. एक व्हाईट एनर्जी असते, एक डार्क एनर्जी असते. डार्क एनर्जीमध्ये ब्लॅक एनर्जीज. कधीही लक्षात ठेवा, ब्लॅक रूम आहे पूर्ण ब्लॅक, डार्क ब्लॅक, लाईट्स नाही. काय लाईट लावल्यावर काय ब्राईटनेस येतं. बरोबर. तेच फरक आहे आपल्या ब्लॅक एनर्जी अँड रेकीची ऊर्जेची. आणि अशा बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या असतात. जेव्हा एक लक्षात ठेवा, जेव्हा स्पिरिट एनर्जीज आहेत, गुड स्पिरिट अँड बॅड स्पिरिट दोन्ही असतात. एखादा व्यक्ती मरत असतो ना बेडवर किंवा हॉस्पिटलमध्ये. आता हॉस्पिटलमध्ये जा, यू डोंट फील पॉझिटिव्ह. का? असंख्य लाखोमध्ये स्पिरिट्स असतात तिथे. ते स्पिरिट्स का असतात तिथे? ते वाट बघत असतात, आता हा मरतोय, कधी दरवाजे उघडणार, कधी आम्ही रिलीज होणार. याच्यासाठी एका बेडच्या आजूबाजू 50-60 स्पिरिट थांबलेले असतात की कधी हा मरतो आणि ह्याच्यासाठी जेव्हा वरचे दरवाजे उघडतात त्याच्याबरोबर आम्ही पण रिलीज होतो. आणि हे रियालिटी आहे. म्हणून प्रत्येक मरणारा व्यक्तीच्या आजूबाजू स्पिरिट एनर्जीज खूप असतात. म्हणून ती व्यक्ती मेल्यानंतर आपल्याला पूर्ण घर साफ करावं लागते, पूर्ण स्पिरिट एनर्जीज रिलीज करावं लागतात. सगळे स्पिरिट तर वर जाऊ शकत नाही त्याच्याबरोबर. बरोबर. प्रत्येक व्यक्तीच्या मागे 1:9 रेशिओ आहे. एक जिवंत व्यक्ती तर माझ्या मागे 9 ते 10 स्पिरिट आहेत 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 आहेत. ते वाट बघत असतात कधी ही व्यक्ती जाते आणि यांच्याबरोबर वरचे दरवाजे ओपन होतात ब्रह्मांडातले आणि व्हाईट लाईट एनर्जी आणि सगळे त्यात रिलीज होतात. ही ती ऊर्जा असते, ही ती स्पिरिट असतात, हे ते स्पिरिट असतात जे मेल्यानंतर
आपल्या लोकांचं सगळं दसकिऱ्या विधी झाल्यानंतर वर्षभर ते तिथेच अडकलेले असतात. जेव्हा जेव्हा यांच्यासाठी दरवाजे खुलतात ब्रह्मांडाचे किंवा वैकुंठाचे दरवाजे जेव्हा खुलतात, हे जात नाहीत. आणि आफ्टर हे जात नाहीत म्हणून हे पितर बनतात. आणि जेव्हा हे पितर बनतात त्या घरच्यांना त्रास चालू होतो, ऑब्स्टॅकल्स चालू होतात. राईट. आणि हेच ते स्पिरिट एनर्जीज असतात. तुम्ही बघा ना, एक केसमध्ये मी बघितलं की ॲम्ब्युलन्स असते ना, ॲम्ब्युलन्स ज्यांचं एक मरताना व्यक्ती ॲम्ब्युलन्समध्ये सगळं लावून तो अख्खा ॲम्ब्युलन्स कवर असतो स्पिरिट एनर्जीजनी, लटकत असतात सगळे. कधी हा जातो आणि कधी दरवाजे वैकुंठाचे ओपन होतात आणि कधी आम्ही रिलीज होतो. आणि हे सत्य आहे. म्हणून जिथं जिथं हॉस्पिटल्स आहेत ते एवढे नेगेटिव्ह का? किती क्लीन असतात हॉस्पिटल, लाईट्स असतात, क्लिन्झिनेस असतं, सगळं हायजेनिक असतं, तरी पण एवढे नेगेटिव्ह का असतात? बिकॉज ऑल द स्पिरिट्स आर बीन कलेक्टेड ओव्हर देअर. ते वैकुंठाचे दरवाजे एखादा व्यक्ती मेल्यावर सडन ओपन होतं, त्याला घ्यायला आलेले असतात, त्याच्यावर बाकीचे रिलीज होतात. अशी किती किती स्पिरिट्स आहेत. 1:9 रेशो इज अ बिग अमाऊंट ॲक्च्युली. असं तर अशा प्रकारे हे स्पिरिट एनर्जीज असतात. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की 1:9 रेशो, आणि ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तुम्हाला तिथे ऑब्व्हियसली जास्त वेळ थांबावंसच नाही वाटत. आपण आपले पाय असं खेचल्यासारखं जाणवतात, खूप ड्रेन होतो आपण, बिकॉज आपली एनर्जीज ते ओढून घेतात. करेक्ट. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यालाच एक जोडून एक सांगावं असं वाटेल की आता त्याच्यामुळे स्ट्रोक्स येण्याचं आपण बघतो. लोकांना स्ट्रोक्स येतात आणि ते जातात, आणि खूप कमी वयात सुद्धा लोकांना स्ट्रोक्स आजकाल तर उभे उभे जातात. एक्झॅक्टली. सो मग असे हे जर स्ट्रोक्स आणि ह्या सगळ्या मेडिकल गोष्टी येत असतील, क्रॉनिक किंवा काय अक्यूट पेन आपण म्हणतो, तर अशावर काय रेमेडी आहे का? ऑफकोर्स. आत्ताच आपल्याला एकादशी झाली. हो. आपल्या महाराष्ट्रातील मोठा एक एकादशीचा सण असतो. प्रत्येक जण माऊलीला दंडवत देतो आणि माऊलींकडे जातो. किती म्हाताऱ्यातलं म्हातारा व्यक्ती चालत दिंडी बरोबर जातो आणि जातात आणि वापस तसेच येतात दिंडी बरोबर. कुठले ट्रॅव्हल करून येत नाही. मग एवढी शक्ती कुठून आलेली आहे त्यांच्याकडे? ही कुठलं पॉवर आहे? ही कुठली ऊर्जा आहे? तर लक्षात घ्या. इंटरव्ह्यूज पण किती तर बघा. या विठ्ठलाच्या या एकादशीच्या वेळेस एवढे म्हातारे लोक अक्षरशः ठणठणीत 20 वर्ष 25 वर्षाच्या पोरांसारखे चालतात आणि जातात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फॉर हार्ट हेल्थ किंवा हार्ट इश्यूज कसे हील होतात. आपल्याकडं आपल्या महाराष्ट्रातलं माऊली आहे विठ्ठल. या विठ्ठल नामात इतकी पॉवर, या विठ्ठल नामात ऊर्जा आहे. आणि जसं आपण विठ्ठल विठ्ठल बोलतो, व्हायब्रेशन्स कम्स ऑन युअर हार्ट चक्र. तू बोलून बघ विठ्ठल विठ्ठल, लगेच व्हायब्रेशन हार्टवर. हीच ती कंपन, हीच ती व्हायब्रेशन्स तुमचे हार्टचे ब्लॉकेजेस हील करतात. तो डेली जर 5 मिनिट जरी आपण उठल्या विठ्ठल 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 असं नामस्मरण केलं तर तुम्हाला 2 गोष्टी मिळतात. एक तर कॉस्मिक एनर्जीज मध्ये तुम्ही ऍक्टिव्हेट होतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेल्थ इश्यूजनी, हार्ट हेल्थ इश्यूज प्लस हार्टला रिलेटेड हार्ट रिलेशनशिप हील होतात. ओके. तर हार्ट चक्र म्हणजे जसं हे चक्र आहे हार्टचं, इन्स्टंटली हील या शब्दांनी, या मंत्रांद्वारे हील होतात. वा, मला आणि याचा एक्झाम्पल मी तुला सांगते. बरेच हॉस्पिटल, बरेच इन्स्टिट्यूट आउट ऑफ इंडिया, इन इंडिया हा मंत्र देतात. हार्ट जसं ECG वगैरे लावून कंटिन्यूस त्यांना हे चांट करायला देतात. 3 वेळा 4 वेळा त्यांचं ठरलेलं असतं. 8 दिवसात तो व्यक्ती रिकवर होतो. तुम्हाला जास्त दिवस पण नाही लागणार. 8 दिवसात मी लिहून देते तुम्हाला. तुम्ही विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करा. यात धर्म जात काही नाही. हा विठ्ठल, हा मंत्र, हा कॉस्मिक ऊर्जा अशी आहे की तुम्हाला तुमचं माइंड, सोल अँड बॉडी हे सगळ्याला अलाइन अँड हील करतं.
बर. इतकी पॉवर आहे यात. त्यात आहे. एक लक्ष ठेव, व्हॉट इज चांटिंग. एखादी व्यक्ती कॉस्मिक एनर्जीमध्ये इतकं भरभरून आहे, इतकं भरभरून की त्याचं वलय इतकं आहे की वर्ल्ड अँड वर्ल्ड वाईज युनिव्हर्सली स्प्रेड झाले. त्या व्यक्तीच्या नावात पण कॉस्मिक एनर्जीज आहेत. बर. लक्षात घे, चांटिंगचा अर्थ काय. तुम्हाला का नामस्मरण करायचे, नामस्मरणामध्ये होतं काय. अरे त्या ऊर्जेचं नामस्मरण करण्याने तुमच्यामध्ये इझिली कॉस्मिक एनर्जीज ऍक्टिव्हेट होतात. बर. कुणी म्हणतं जा 108 जप कर. अरे पण त्याचा अर्थ काय. तुम्ही स्वामी समर्थ जप म्हणत, त्याचा अर्थ काय. स्वामींची ऊर्जा हे तुम्हाला पीस, शांती देते. साईबाबा ऊर्जा हे तुम्हाला पैसा, प्रॉस्पॅरिटी देते. सिद्धिविनायक दादरला ती ऊर्जा फक्त प्रॉस्पॅरिटीची आहे. प्रत्येक देवाची एक ऊर्जा आहे. महालक्ष्मी प्रॉस्पॅरिटी, मनी, शक्ती माते, पॉवर, शक्ती. प्रत्येक ऊर्जेचा एक अर्थ आहे. तुम्हाला पैसा पाहिजे तर पैशाच्या ऊर्जेकडे जा. तुम्हाला पीस पाहिजे तर पीसच्या ऊर्जेकडे जा. तो नामस्मरण करा. त्या नामस्मरणामध्ये पीस आहे. ज्या ऊर्जेचा प्रत्येक ऊर्जेचा एक महत्व आहे. स्वामी समर्थ पीस, हॅपीनेस. साईबाबा प्रॉस्पेरिटी अँड मनी. सिद्धिविनायक मनी. महाकाली शक्ती, सर्वनाश करायची शक्ती समोरच्या दुश्मनांचा. बरोबर. महालक्ष्मी प्रॉस्पेरिटी, सक्सेस. ओके. सिद्धिविनायक गणपतीचा अर्थ काय, तुमचे प्रत्येक ऑब्स्टॅकल तुमच्या आयुष्यातून असे दूर होतात. करेक्ट. तर या प्रत्येक ऊर्जेचं एक महत्व आहे आणि प्रत्येकाचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे. तसंच प्रत्येक चक्राचं पण आहे. म्हणून मी 1000 वेळा बोलते, प्रत्येक चक्र जर तुमचा कॉस्मिक एनर्जीमध्ये भरपूर भरलेला असेल तर व्हॉट यू थिंक यू क्रिएट. करेक्ट. मला प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल की तुम्ही हा जप जे त्यांनी सांगितलं की विठ्ठल विठ्ठल रोज करा, आणि तुम्हाला काय अनुभव आले किंवा काय अनुभव येत आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता ताई, पुढे जाताना तुम्ही सुरुवातीला जे म्हणाला होता किंवा मी एक इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं की 2025 मधला काय म्हणतात सगळ्यात वाईट तारीख म्हणा किंवा सगळ्यात वर्स्ट दिवस म्हणा, तर तो कोणता आहे तो आम्हाला सांगा. 2025 मी खूप असं व्हिडिओज पण बनवलेला आहे याच्यावर. 9 and 7. 9 गिव्स ॲग्रेशन, राग, रंग, फायर. म्हणजे एखादी गोष्ट जाळून टाकते, भांडण, टणते. म्हणजे हे जे 9 नंबर आहे ना, दॅट विल डिस्ट्रॉय थिंग्स. फॉर एक्झाम्पल रिलेशनशिप. खूप डिवोर्स झालेत. इतके डिवोर्स मी डे 1 पासून बघते ना आजपर्यंत. प्रत्येकाला मी सांगते हे 2025 शांत राहणे, कुठलंही डिसिजन घेऊ नका. मग तो रिलेशनशिपचा असो, मनीचा असो किंवा बिझनेस करायचा असो. बी पेशंट फॉर दिस. दुसरी गोष्ट 7 नंबर हे मोक्षच देतं. किती एक्झाम्पल्स आहेत. 9 हे फायर, ब्लास्ट. मोठी अशी गोष्ट होणार की तुमचं नुकसान होतं, जीवाला नुकसान. आणि 7 नंबर हे तुम्हाला केतूचा नंबर आहे, मोक्षच देतो केतू. किती मोठं ॲक्सिडेंट झालं 12/6. 12 जून. जेव्हा मी ह्याचं पास्ट बघितलं ना 12 जूनचं, की हे इन्सिडेंट का घडलं आणि एका प्लेनमध्ये ऑल ओव्हर वर्ल्डचे लोक होते आणि वाय दिस टूक. आणि खूप क्लिअरली मी सांगायचं, मी माझ्या रेकी एनर्जीज माझे ते प्रूफ आहेत किंवा माझ्या पाठीशी आहेत. पण मी 8 दिवस आधीच मी एका माझ्या मित्राला विचारलं होतं, अरे हे उडणारा प्लेन पडलं तर, म्हणजे मला इंट्युशन्स खूप स्ट्रॉंगली आलेले की हे पडणार, काय होणार हे मला दिसलेलं. पण आय डिडंट न्यू की हे असं घडणार. म्हणजे एवढा अवेअरनेस नाही आलेला. पण जेव्हा हे ॲक्सिडेंट झालं त्या दिवशी मला अजून आठवतंय, मी मरीन लाईन्सला बसून खूप रडले. ऑलरेडी माझ्या घरात ट्रॉमा झालेला, एक हादसा झालेला. आणि त्यात हे हादसा बघून मी अक्षरशः मे आणि जून आय वॉज व्हेरी शॉक्ड.
त्यानंतर मी पास्ट लाईफ बघायला गेले की हे का घडलं. प्रत्येक गोष्टीचं एक पास्ट लाईफ आहे. तेव्हा मी त्या पास्ट लाईफमध्ये पाहिलं दीज पीपल पहिला आउट ऑफ इंडियामध्ये एका कंट्रीचे हे राजाचे फॉलोवर्स होते. ओके. तर त्यांनी जंगलमध्ये बसून जवळजवळ 90 days काढले होते. ओके. युद्धाचे म्हणजे त्या जंगलमध्ये ते आसरा घेतले होते. त्या जंगलमध्ये खाल्ले पिल्ले वावरले असं 90 days नियर बाय 3 months त्यांनी स्पेंड केलं होतं. त्या राजाने जेव्हा निघायची वेळ आली ना तर काही नामोनिशान न राहण्याचा हुकूम दिला आणि सगळ्यांना बोलला अख्खं जंगल जाळा. अक्षरशः सगळे जंगल जाळून गेले. प्रत्येक फळाचा त्याचा भाग तो तेवढा भाग जाळून जाळत पुढे गेले. त्या जाळण्यात खूप काय असे जनावर किंवा ते भरलेले झाड हिरवे झाड उभे जळून असे ना झाड असे कोळसे झाले. ओके. असं मला दिसलं. वेन आय सॉ द मेन मिरॅकल इन दिस, तो राजा होता, तो तिकडचा तो मंत्री जो होता त्यातला. ओके. जे राजा होते, जे यातले पायलट होते, दे वर द मेन मंत्री लोक असतात ना राजाचे, प्रधान अँड ऑल, ते होते. आणि अक्षरशः तू व्हिडिओ बघितला तर प्रत्येकाचं शरीर एक जळलेल्या झाडासारखं होतं. नीट बघ. डिड यू फील दॅट? हे मी बघितलं माझ्या पास्टमध्ये. इतकं जनून की हे सगळे लोक एकत्र आले. फक्त जो 11-11चा जो निघाला ना, 11C, तो व्यक्ती, ही वॉज नॉट देअर. आय डिडंट सी हिम डुईंग एनिथिंग, म्हणून तो एस्केप झाला. आणि 11-11चं खरंच महत्व आहे. युनिव्हर्सल नंबर आहे. दिवसातून सकाळी 11-11 वाजतात किंवा रात्री 11-11 वाजतात. इफ यू मॅनिफेस्ट थिंग्स इन दिस मोमेंट, इट इज बीन क्रिएटेड इन फ्रंट ऑफ यू. हे फक्त त्या सीटवर नाही आहे. तुमच्या घराचा असो, तुमच्या टाईमचा असो, जे पण असो, पण नॅचरली तुम्हाला दिसायला पाहिजे ते. तर हे जे पास्ट लाईफ त्या प्लेन क्रॅशचं मी बघितले की एवढे लोक गेले कसे बघा तुम्ही नीट. सगळे ते लोक येऊन त्या प्लेनमध्ये बसले. दे वर व्हेरी हॅपी, दे वर एन्जॉईंग देअर लाईफ, अँड सडनली ते झाड बनले. तू बघ त्याचे हात पाय असे झाडासारखंच होते बघ ना. असं बॉडी, अक्षरशः असं पण नाही की गळून राग झाले आणि किंवा त्याचं असं प्रत्येकाला DNA करून बॉडी देण्यात आली. का नाही जळले पूर्ण? केवढा मोठा ब्लास्ट होता. ते झाडच का झाले जळलेल्या झाडाप्रमाणे? सो दॅट वॉज द कर्मा दॅट डे. प्रत्येक वेळा लक्षात ठेवा, कर्मा, कसलंही कर्म असू दे तुमचं, ते तुमच्याकडे कुठून ना कुठून वापस येते. फॉर एक्झाम्पल, अख्ख्या जीवनात आपल्या लाईफ जर्नी असते की ती कर्म आपण, खरं तर मी जसं मगाशी बोलले, या पृथ्वीवर आलात तर तुम्ही पापी आहात, कर्म फेडायला आलात. मग आपण फेडण्यापेक्षा आपण कर्म क्रिएट करून जातो. या जर्नीमध्ये तुम्ही काय कर्म केलंय एखाद्या व्यक्तीने हे त्याच्या उतार वयास त्या चेहऱ्यावर दिसतं. कुरूप चेहरा होतो कार्मिक लोकांचं, जे कर्म बांधून जातात ना परत, त्यांचा अक्षरशः चेहरा बघण्यासारखा नसतो. त्या चेहऱ्यावर अक्षर डेव्हिल एनर्जीज दिसतात, एक विचेस एनर्जीज दिसतात. इतका सुंदर व्यक्ती एवढा हदपर्यंत घाणेरडा दिसायला लागतो बिकॉज ऑफ हिज कर्माज. तुमचे कर्म तुमच्या चेहऱ्यावर दिसतात आणि तुमच्या उतार वयास दिसतातच दिसतात. You will attract that and you are facing that. या कलियुगात आता कर्म फेडल्याशिवाय तुम्ही वर जाऊ शकत नाही. गेलात तर इन्स्टंटली यू हॅव टू पे युअर कर्मास. सो ऑलवेज थिंक, काही करायच्या आधी ही योग्य आहे का, हे वॉट कर्माज यू गिव्ह यू गेट 8 times. व्याजा सकट तुम्हाला परत मिळतं. आणि तू बघ, किती लोक आधी खूप सुंदर दिसतात, नंतर किती वया 40-45 मध्येच कुरूप दिसायला लागतात. यू स्टार्ट सीइंग युअर कर्माज ऑन युअर फेस. आणि हे मी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे.
तुमचे कर्म चेहऱ्यावरची ब्युटी तुमच्या कर्माच्या अनुसार असते. जर तुम्ही सुंदर आहात, तुमचे कर्म सुंदर आहेत, पण सुंदर कधी आफ्टर 50 तेव्हाच तुमचे कर्म चांगले. किती लोक बघ 60s मध्ये पण खूप सुंदर दिसतात, असे त्यांचे कर्मच तसे असतात, स्पिरिच्युअल कर्म. एक मी महात्मांना मी भेटले लोणावळ्याला, फळहरी महाराज, त्यांचं मी दर्शन घेतलेलं आहे. काहीच खात नाही, एक फळ खातात, काय तेज त्यांच्या चेहऱ्यावर. ती ऑरा आहे त्यांचा, ती कर्म आहेत त्यांचे, ते चेहऱ्यावर दिसतात. असं मी कार्मिक गोष्टी बोलते, याचा अर्थ तुम्ही गोरे दिसणं किंवा काळे दिसणं असं नाहीये. लक्षात घ्या, काळे असलं तरी तुम्ही ग्लोईंग असणार, तुमचं कर्म तुमच्या चेहऱ्यावर दिसणार. आणि इट इज द फॅक्ट. मी बोलते नाही, मी एक्सपिरियन्स, मी जेवढं बोलले पर्सनल एक्सपिरियन्सनीच बोललेलं आहे. मी काहीतरी उगाच बोलायचे, सोहमला पॉडकास्ट द्यायचे असं काही नाहीये. ईच अँड एव्हरीथिंग इज एक्सपिरियन्स्ड बाय मी. करेक्ट. ताई, पुढे जाताना सुरुवातीला आपण स्पिरिट टॉक्सबद्दल बोललो, तर असं काही स्पिरिट पॉझेशन रिलेटेड पण काही असतं का, ज्याच्यामध्ये जेंडर्स किंवा असे पण काही एक्सचेंज होऊन गोष्टी घडू शकतात? येस, माझ्याकडे एक केस आला होता. माझ्याकडे एक केस होता, माझ्या मुलीचा मित्र होता तो, आणि एकदा असंच त्याला कळलं की XYZ की मी हे सगळं बघते. त्यांनी मला कॉल केला आणि बोललं की आंटी, माझा हा मित्र आहे आणि तो बोलत नाही आहे माझ्याशी. मग त्यांनी कन्सल्टेशन घेतलं आणि त्यामध्ये त्यांनी क्लिअर अप केलं की आय हॅव रिलेशन विथ हिम. तर मी म्हणलं ओके, आणि मी ती गोष्ट अशी हील केली की तो त्याला विसरून गेला किंवा त्याच्या ह्याच्यात तो डिप्रेस झाला होता. मुलाचं मुलाबरोबर रिलेशनशिप होतं. ओके. आणि ही वॉज डिप्रेस्ड इन दॅट. आणि म्हणून त्या मुलाला मी त्या डिप्रेशनमधून तर काढले, प्लस ते अट्रॅक्शन जे होतं ते त्याचं जेंडर चेंज होत होतं. आणि मी असं पण ऐकले, नंतर मी चौकशी केली की तो पावडर लाव, लिपस्टिक लाव, या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्या. तर ही इज नाव ट्रूली मॅरिड विथ 2 kids आणि ही इज हॅपी. तर अशा गोष्टी जर आपल्याला स्टिच अँड टाइम सेव्ज 9, म्हणजे आधीच कळाल्या तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल, तर तुम्ही ते हील करू शकता. आणि हा तर स्वतःहून माझ्याकडे आला होता की ही वॉज दॅट डिप्रेस्ड की तो आला की बाबा काकूंना विचारू आपण असं काय होतं. पण मी आजपर्यंत त्याला नाही सांगितलं की मी त्याला काय हील केले. शेवटी तो माझ्या मुलीचा मित्र होता, माझ्यासाठी मुलगाच होता. आणि ही इज व्हेरी हॅपी. प्रत्येक सणवाराला येऊन तो पाय पडून जातो. आज पण दे आर व्हेरी हॅपी नाव. आणि गरजेचं, मुलं लहान असतात, त्यांना कळत नाही. टीन एजमध्ये काय आहे ना, टीनएजर्सला मी अजून एक गोष्ट सांगते तुमच्या ह्याच्यातून, गोष्ट कुठल्या कुठे जातात की आजकालची पिढी आहे ना, हाय हॅलो सोशल मीडियावर, दुसऱ्या दिवशी आय लव्ह यू, यू लव्ह मी, दॅट्स इट. तिसऱ्या दिवशी यो यो. तर बी केअरफुल फॉर ऑल दिस थिंग्स. मी असं नाही म्हणत की हे जनरेशन फास्ट जनरेशन, ॲडव्हान्स जनरेशन, आम्ही काही बघितलं नाही असं नाही आहे. बट आय एम गिव्हिंग यू अवेअरनेस. जर तुम्ही फिजिकल रिलेशन बघा, जर तुम्ही असे फिजिकल रिलेशन्स मल्टिपल लोकांबरोबर किंवा जे पण आहे त्यांच्यावर करता, जर त्याची ऊर्जा नेगेटिव्ह असेल तर ती तुम्हाला येते ना, तुमची पॉझिटिव्ह तिथे जाते आणि तुमचं डाऊनफॉल चालू होतं. नीट लक्षात घ्या, तुम्ही हे जे शास्त्र किंवा हे आपले वडिलोपार्जित जी गोष्ट घडत आहेत ते काय ते लोक वेडे नाही आहेत की बाबा लग्न झालं, पूजा झाली सत्यनारायणची पूजा, देन गिव्ह यू अ चान्स, मग तुमचं फर्स्ट नाईट, हनीमून, जे पण आहे प्रत्येकाला. पण आजकाल एकदम वर्स्ट झाले, हाय हॅलो लव्ह यू अँड यो यो. व्हॉट इज दिस? काय तुम्हाला कळतं का तुम्ही काय देताय समोरच्याला? तुमच्या आयुष्यातली तेवढी आलेली ऊर्जा तुम्ही समोरच्याला देऊन येताय, बिंग फिजिकल विथ हिम, त्याच्याबरोबर सेक्स करून तुम्ही देऊन येताय आणि त्याची नेगेटिव्ह एनर्जी कॅरी करून येतात. मग तुमच्या लाईफमध्ये अप्स डाऊन्स येतात. अप्स तर येत नाही, डाऊनफॉलच येतं. कारण की जी व्यक्ती असे यो करत फिरते ना, ती नेगेटिव्हच असते. पॉझिटिव्ह लोक असे करणारच नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे एक मी खूप महत्वाची सांगते प्रेक्षकांना, लग्न होतं,
मुलगा मुलगी एकत्र होते. आपण नेहमी ऐकतो की मुलगी घरात आला, अरे तिची पायगुण चांगलं नाही बाबा, तिचं पायगुण चांगलं. व्हॉट इज पायगुण किंवा काय? एखादी व्यक्ती आपल्या घरात आली, वेन दे बी फिजिकल, त्यांची एनर्जी जेव्हा एक्सचेंज होती फिजिकली, जर मुलगीचं एनर्जी नेगेटिव्ह असेल तर त्या मुलाच्या घरात नेगेटिव्ह गोष्टी घडायला चालू होतात. आणि मुलाचं नेगेटिव्ह असेल तर मुलीच्या घरात पण घडतं, पण मुलीच्या घराला एवढं प्रायोरिटी नसतं. कळलं का? दीज थिंग हॅपन. सो प्लीज टेक प्रिकॉशन, बी अवेअर अँड टेक प्रिकॉशन की अशा गोष्टी करू नका. थोडं अवेअर व्हा या गोष्टींबद्दल. ठीक आहे, तुम्ही मॉडर्न आहात, तुम्ही असे आहात, तुम्ही काय आहात, आजकाल तर काय मुलं मुली 8वी 9वी 10वी ऑल, मग तुमचं करिअर कसं बनणार? मग तुम्ही डिप्रेशनमध्ये का जाता? तुम्ही निगेटिव्ह एनर्जीज कुठून कॅरी करताय? कुणाचे कॅरी करताय? अरे व्हेरी सिम्पल थिंग आहे. जर मी एकच व्यक्तीबरोबर रोज 1 तास जरी बसायला लागले किंवा बोलायला लागले, त्याची नेगेटिव्ह एनर्जीज माझ्याकडे येतात. फॉर एक्झाम्पल, बरेच बायकांना सवय, ह्यांचं त्यांचं चोंबडीगिरी ऐकत असतात फोनवर. तुझ्या घरात काय झालं, माझ्या घरात. अरे यू आर टेकिंग दॅट नेगेटिव्ह एनर्जीज, युअर माइंड इज अट्रॅक्टिंग दॅट मेमरी, आणि ते तू सेव्ह करते आणि परत 4 जणांना सांगते, आणि ते तुझ्यासाठी स्वतःसाठी ती गोष्ट ॲक्टिवेट करता तुम्ही. तर या गोष्टी बंद करा. यू आर अट्रॅक्टिंग नेगेटिव्ह एनर्जीज फ्रॉम युअर नेबर और फ्रॉम युअर रिलेटिव्स बाय फोन. व्हायब्रेशन हे व्हायब्रेशन्स आहेत, फ्रिक्वेन्सी हे फ्रिक्वेन्सी आहे. मग फोनमधून आले किंवा व्हायब्रेटिंग एनर्जीजमधून आले. ताई, आपण मगाशी ज्यावेळी तुम्ही सगळ्या गोष्टी सांगत होता ना, त्याच्यामध्ये ते एक्झाम्पल सांगत असताना तुम्ही एक उल्लेख केला, तो म्हणजे कॉन्स्टिलेशन. तर काय असतं हे कॉन्स्टिलेशन? बघ, आता आपण बघत आलेलं आहे, अंगात आलं, देव अंगात येतो, देवी अंगात येतो. तो एक हे आहे देवधर्माचं, तो एक हे आपल्या तुळजापूरला आहे, आपण ते सगळं मानतो. पण कॉन्स्टिलेशन हे फॉरेनला खूप होतात. ओके, कॉन्स्टिलेशनचा, फॅमिली कॉन्स्टिलेशनचा अर्थ असा आहे, एक टाईप ऑफ हिलिंग आहे. त्या हिलिंगमध्ये कसं, आता माझ्याकडे एक क्लायंट आली, नवरा बायकोचं भांडण झाले, आणि एक क्लायंट आली की माझा नवरा माझ्याशी बोलत नाही, 3 महिने झाले, तो मला घरात घेत नाही. मग आम्ही काय करतो, तो केस घेतो आणि माझ्याकडे चॅनल्स असतात, तिच्या नवऱ्याची एनर्जीच्या चॅनलला घ्यायला लावतो. अक्षरशः जर तो नवऱ्याला काही रोग असतील तरी तिला फील होतं, आणि समोर बायकोला बसवतो आणि दोघांचं कॉन्व्हर्सेशन करून ह्याचा राग उतरवतो आणि त्याला हार्मोनाइज रिलेशनमध्ये क्रिएट करतो, त्याला हिलिंग देऊन. बघा, प्रत्येक वेळा दोघांच्या भांडण्यामध्ये एकच व्यक्ती येते आपल्याकडे, दुसरा येत नाही. मग ते दुसऱ्याला हील करायची पद्धत, दॅट इज कॉल्ड कॉन्स्टिलेशन. जिवंत व्यक्तीला स्वतःत घेणे आणि त्याचे सगळ्या गोष्टीची हिलिंग करणे, सगळ्या ब्लॉकेजेसचं हिलिंग करणे, दॅट इज कॉल्ड कॉन्स्टिलेशन. दिस हॅपन्स इन युरोप, आउट ऑफ इंडिया. अमेरिकाला खूप होते ही गोष्ट, इंडियात खूप कमी आहे, पण वी डू ऑल दिस थिंग्स. रिलेशनशिप आहे, ब्रेकऑफ झाले, 5 वर्षाचं रिलेशन आहे, ब्रेकऑफ झाले, आणि ती मुलगी आली माझ्याकडे, तो येत नाही, तर कॉन्स्टिलेशनने आपण त्याला हील करू शकतो. त्याची ऊर्जा घेऊन, त्याच्यासाठी त्याचा फोटो, बर्थडे, नेम लागतं, त्या ऊर्जे घेऊन आमचा जो चॅनल आहे त्या चॅनलला ते ऊर्जा घ्यायला लावून त्याच्या मनातलं हिच्याबद्दलचं द्वेष कमी करायला लावतो, रिलेशनशिपला हार्मोनाइज, म्हणजे प्रेम निर्माण करायला लावतो. आणि ते ॲटोमॅटिकली विदिन 3 days हील होतं. ओके, एवढी पॉवर आहे कॉन्स्टिलेशन मध्ये. बापरे. त्यालाच जोडून आता पुढचा प्रश्न, बहुतांश मराठी लोकांना ह्याबद्दल जास्त माहिती नाहीये, सो मला वाटतं तुमच्या मार्फत आलेल्या लोकांना लवकर कळेल. तर इल्युमिनाटी नावाचा आपण शब्द खूप ऐकतो का, ते असे साईन करतात इल्युमिनाटीचा, तर हे काय आहे नक्की? ओके, इल्युमिनाटी म्हणजे जसं आपण मगाशी बोललो, डार्क वेब, डार्क एनर्जीज अँड व्हाईट एनर्जी. तर इल्युमिनाटीचं फाउंडर हे जर्मनीमध्ये होते, आणि तिथे ते एक पोप होते, प्रोफेसर पण होते ते. ही वॉज अ प्रोफेसर अँड ही वॉज अ ॲडवायझर फॉर अ चर्च, म्हणजे त्या चर्चला ते कनेक्टेड पोप होते. तर जसं तुम्ही ख्रिश्चॅनिटीमध्ये बघितलं तर 2 आहे, एक तर प्रोटेस्टंट अँड कॅथलिक. ओके, ते कॅथलिक होते. तर हा एक इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर होता, प्लस ही वॉज इन टू
दिस चर्च, त्यामध्ये 2 भाग झाले. एक चर्चचा पोपचे रूल्स असतात, यू शुडंट सुसाईड अँड XYZ खूप रूल्स असतात, पोपचे रूल्स असतात. आणि ह्याला ते पटलं नव्हतं, रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ पोप. व्हॉट ही डिड, त्यांनी काय केलं की त्या कॉलेजमधले 4-5 पोरं घेऊन त्यांनी स्वतःचं एक सोसायटी फॉर्म केली त्या खिलाफ. म्हणजे आम्हाला तुमचं रूल नको आहे, आम्ही आमचं रूल निर्माण करतो. असं जेव्हा ते फॉर्म केलं तर ते वाढत गेलं, ती सोसायटी वाढत गेली, पॉवर वाढली सोसायटी. ही सोसायटी निर्माण झाली 1776ला ही सोसायटी फॉर्म झाली. ओके. आणि इतकं वाढलं ते, इतके लोक जुडले त्यात आणि सगळ्यांना पटायला लागलं त्या गोष्टी. ख्रिश्चॅनिटीमध्ये जे कॅथलिक लोकांचे पोपचे जे रूल्स आहेत न फॉलो करणारे इथे होते. आणि पॉवर अँड मनी आलं या लोकांकडे आणि मग ते गेले नेगेटिव्ह फेजमध्ये. नॅचरली ज्याच्याकडं पॉवर अँड मनी येतं त्याच्यामध्ये सगळ्या नेगेटिव्ह गोष्टी क्रिएट व्हायला चालू होतं. ज्याच्याकडे पैसा आला तो दारू प्यायला लागतो, हे ते सगळे नेगेटिव्ह गोष्टी ते अट्रॅक्ट करायला लागले आणि चालू झाले त्यांचे नेगेटिव्ह. अँड दॅट वॉज टू मच हॉटिंग. मग हे लोक त्यांच्या खिलाफ गेले आणि त्यांना बँड करायला लावले, ती कंट्री त्यांना बँड केली. वेन दिस इल्युमिनेटी सोसायटी वॉज बँड, ओके, तेव्हा हे लोक सिक्रेट सोसायटीमध्ये कन्वर्ट झाले. म्हणजे कुठलेही मीटिंग घेणं, त्या गोष्टीच्या गोष्टी करणे किंवा काय स्वतःचं परफॉर्म करण्यासाठी सिक्रेटली गोष्टी करायला लागले. म्हणजे ते काही घालून वगैरे, मास्क लावून, स्वतःला एक्सपोज न करता ही सिक्रेट सोसायटी निर्माण झाली. बरेच लोक बोलतात की हे एक्झिस्ट करतं की नाही करतं. हे एक्झिस्ट करतं, कारण की इल्युमिनेटी सोसायटीवर खूप कोर्ट केसेस आहेत, तुम्ही गुगल करा. बर. ओके. अशा रीतीने ह्या गोष्टी घडल्या. आता खूप डीपली जायचं असेल तर व्हॉट इज डार्क एनर्जी अँड व्हाईट एनर्जी. यांची झाली डार्क एनर्जी, यांची झाली व्हाईट एनर्जी. 2 टाईपचे बायबल होते. याचं सॅटन बायबल, यांचं बायबल गॉड बायबल. गॉड बायबल झालं अँड सॅटन बायबल. ते एवढे डीपली सॅटनला वर्शिप करायला लागले की ते सगळं सैतान लोकांनाच वर्शिप करायला. सैतान म्हणजे कोण? लुसिफर. इकडं गॉड, इथं लुसिफर. देवानी सगळ्यात सुंदर निर्माण हे लुसिफर केलेलं आहे. बर. देवाचा मुलगा आहे लुसिफर. बर. हु वॉज द क्रिएटर ऑफ द युनिवर्स, त्याचा मुलगा लुसिफर आहे. ओके. देवानी स्वतः एवढं ताकदफुल व्यक्ती बनवलं तो लुसिफर इन एव्हरी गोष्ट. आणि जेव्हा ताकद आली त्याला, तो देवाला क्रॉस करायला गेला, स्वतःच्या वडिलांना. ते त्यांना पटलं नाही. जेव्हा देवानी ॲडम अँड ईव्ह, ॲडम गार्डन निर्माण केले ना, तेव्हा यांना बोललं होतं की ॲडम ॲपल नाही खायचं. बरोबर. लुसिफरनी साप बनवून येऊन त्यांना ते खायला लावला, इन्फ्लुएन्स करून. जेव्हा देवाला कळलं, जे सुप्रीम पॉवरला कळली ही गोष्ट, त्यांनी ॲडम अँड ईव्हला तर एवढ्या जोरात धकलं की ते धरतीवर येऊन पडले. आणि जेव्हा त्यांनी लुसिफरला किकआउट केलं तिथून किंवा ढकललं, तेव्हा असं बोलतात की, जे मी स्टडी केलेलं सांगते, जे असं बोलतात की तिथून कुठलं तर एक प्लॅनेट खाली पडलं आणि पूर्ण धरतीच्या आत पाताळात जाऊन बसलं. तर हे लोक पाताळातले लोक आहेत. बर. आता आपल्या भाषेत काय बोलतात? पाताळातले राक्षस. हे ते राक्षस आहेत आणि ते यांना वर्शिप करतात. आणि व्हाईट एनर्जी लोक काय करतात? म्हणजे गॉडचं बायबल आहे आणि सॅटनचं पण बायबल आहे. यू कॅन सी दॅट. सॅटनचं बायबलच लिहिण्यात आलं एक पोपनी. तोच पोप, त्याला जेव्हा पनिशमेंट मिळाली, त्याने विचारलं की तुला लास्ट तुझी इच्छा काय? तर त्याने म्हणला की मला लिहायचंय. आय वॉन्ट टू राईट. एकच रात्राचा, एकच पहरचा टाइम दिला होता त्याला, तिकडचं जे गव्हर्नमेंट आहे किंवा राजाने. तेव्हा त्यांनी एका रात्रीत 700 पानं लिहून काढले. सॅटन बायबल ते लिहिलं होतं लुसिफरने. अच्छा. आणि अजून आहे ते बुक, कुठल्या तरी कंट्रीमध्ये ठेवलेलं आहे. पण सगळं सॅटन बायबलमध्ये सगळं आहे, पण इल्युमिनेटीच्या बुकमध्ये
फक्त 10 पानं मिसिंग आहे की हाऊ टू कॉल देम, अच्छा, हाऊ टू इन्व्हाइट देम, ते मिसिंग आहे. तर हे शेवटी असं आहे की इल्युमिनेटीच्या ह्याच्यावर जेव्हा आता मोस्टली पॉलिटिशियन्स, मोस्टली हॉलिवूड पीपल, बॉलिवूड पीपल, जे नेम फेम मनीमध्ये इन्वॉल्ड आहेत ना, ऑल आर कनेक्टेड टू लुसिफर्स. ऑल आर, सगळे इल्युमिनेटीमध्ये कनेक्टेड आहे. आणि लुसिफरला काय पाहिजे, व्हॉट ही आज काय ॲग्रीमेंट आहे. नॅचरली इल्युमिनेटीचे लोक ॲग्रीमेंट करतात. सोल, त्यांना सोल पाहिजे असतं आपल्याला, सोल एक्सचेंजचं. दे आस्क फॉर सोल. आणि ते एवढंच बोलतं की तुला काय पाहिजे, नेम फेम मनी, आय विल गिव्ह यू. जेवढं तुमचं एज आहे तेवढं तुम्हाला देणार, तेवढं हजारोमध्ये करोडोमध्ये देणार. अँड इट हॅपन्स. ह्यांना सोल का पाहिजे, सोलचं ॲग्रीमेंट कशाला पाहिजे, हे खूप मोठी गोष्ट आहे. बिकॉज लुसिफरला तिथून किक केलं, तो अंडरग्राऊंड गेला, तो एकटा होता. त्याला त्याचे फॉलोअर्स निर्माण करायचे होते. ही नीडेड द सोल. त्याला सगळे सोल याच्यासाठी, जे पॉवरफुल सोल आहेत, असे नाही की असे कुठलेही, ते स्वतः इल्युमिनेटीचे लोक सिलेक्ट करतात सोल. प्रत्येक मोठ्या फेमस लोक करण्यासाठी. तर आता तुला बघितलं, तुला सिलेक्ट ते करणार, तू त्यांना नाही सिलेक्ट करणार. दे कम, दे सिलेक्ट. आणि त्यांचं इन्व्हिटेशन येणार हा तुला. इन्व्हिटेशन कसं येतं सांग, तुला तुझ्या दारात 2 व्हाईट घुबड दिसायला लागतात. बापरे, एवढं डीप नॉलेज अँड स्टडी आहे त्याचं. आणि त्यांचे लोक तुझ्यापर्यंत पोचणार जेव्हा दिसायला लागतात. म्हणून आपल्या घुबड दिसत नाही लवकर. दॅट इज द साइन ऑफ प्रॉस्पॅरिटी, बट यू हॅव टू सेल युअर सोल. किती लोक, हनी सिंग किती लोकांबरोबर झालेलं आहे. हनी सिंगचं एक यूट्यूबवर त्यांनी पूर्ण स्वतः सांगितलं की त्यांनी त्या डार्क रेड रूम मध्ये जाऊन आलेले आहेत ते. बिग थिंग, ही हॅज फेस दॅट. खूप लोक आहेत, खूप. त्या पोपचं मला नाव माहित नाही, पण आजकाल तर ते प्रचारच करतात. कुणी गाणं म्हणलं, काय म्हणलं, ते इल्युमिनेटीचा प्रचार चालू आहे सगळीकडे. आधी नव्हता प्रचार. इट इज चेंजिंग. आता इल्युमिनेटीला तू बघ ना, जे 10 वर्ष आधी त्याचं जी माहिती टाकलेली आहे, आता जी माहिती यूट्यूबवर टाकली, टोटली दर 1-2 वर्षांनी चेंज करतात. ते स्वतः पूर्ण वर्ल्ड त्यांना रूल करायचंय. अँड दे आर रुलिंग इट. बघ ना, नेगेटिव्ह पीपल पहिला अट्रॅक्ट होतात ना. नेगेटिव्हिटी किती आणि पॉझिटिव्हिटी किती आपल्याला जाणवतच ना आपल्या डे टू डे लाईफ मध्ये. ती सोसायटीला, अख्खं वर्ल्ड ती सोसायटी चालवते. मी तर एवढं पण ऐकलंय, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका अँड रशिया जेव्हा त्यांना शपथविधी घ्यायची असती, पहिला तिथे शपथविधी घेतात आणि मग इथे. मी 3 यूट्यूबच्या चॅनलवर मी हे ऐकलंय. अँड इट इज अ बिग थिंग. ओके, हे माझा अनुभव नाही आहे, हे माझं स्टडी आहे, जे मी नॉलेज घेतलं ह्याच्याबद्दल. आणि ते जाऊन तिथे घेता. मग बघा ना, मोठमोठे लोकांकडे सगळीकडे लोन घेतात. इंडियाने लोन घेतलं, पाकिस्तानने घेतलं, चायना, हे ते. अमेरिकाचंच लोन नाही. आपण लोन कुठून घेतो, वर्ल्ड बँकमधून. वर्ल्ड बँकनी पण लोन त्यांच्याकडनं घेतलं. लोन देतं कोण, these people exist. खूप एकदम म्हणजे खूप डीप स्टडी आहे इल्युमिनेटीवर. जेवढं बोलू तेवढं कमी आहे इल्युमिनेटीचं. आणि लोकांपर्यंत हे पोचलेलं आहे. नावं कुणाचेच घ्यायचं नाही. इंडिया असो, आउट ऑफ इंडिया असो, मोठे लोक फेमस जेवढे आहेत, एव्हरीबडी इज इन्व्हॉल्व इन दिस. बापरे, असंच नेम फेम मनी आणि यू गिव्ह समथिंग. अरे किती ते लोक आपल्या महाराष्ट्रामध्येच घे ना. मी तर ऐकलंय, मी बघितलं नाही, रत्नागिरीमधून काहीतरी घेऊन येतात, वांगभूत मी ऐकले. दे ब्रिंग, आणि त्याचं काही विधी असतं ते करतात, आणि ते भूत त्यांना भरपूर काय देतं. अँड वेन यू स्टॉप डुईंग इट, मग तुम्हाला संपवून टाकतं. एक माझ्या परिचयचं एक व्यक्ती होतं, तो नेहमी बोलायचा, मी आणलो आणि मी आज बर्बाद झालो. एक लक्षात घ्या, नेगेटिव्ह ऊर्जा आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. मी नेगेटिव्ह ऊर्जाचा प्रचार करत नाहीये, नेगेटिव्हिटीचा अंत आहे.
पॉझिटिव्ह एनर्जीचा अनंत नाही. लास्ट लॉंग टाइम, तुमच्या 7 पिढीपर्यंत तुमचे कर्माचे फळं मिळतात. नेगेटिव्ह पण पॉझिटिव्ह. त्यामुळे नेगेटिव्हिटी जे ब्लॅक एनर्जीज ह्याची स्टेबिलिटी नाही. समज एक्झाम्पल की कुणी कुणावर ब्लॅक मॅजिक केलं XYZ, या नवऱ्याने बायकोवर केलं किंवा बायकोनी नवऱ्यावर, एक ना एक व्यक्ती हील करायला येणार. जेव्हा हील होतं ते व्यक्ती, ब्लॅक मॅजिक जो करतो त्याच्यावर जातो, तो नष्ट होतो. त्यामुळे ब्लॅक मॅजिक करणे इट्स व्हेरी वर्स्ट कर्मास. खूप बॅड कर्मास, तुमचे कर्मास तुमच्या मुलांवर येणार आणि ते तुमच्या समोरच भोगणार. व्हेरी वर्स्ट. इल्युमिनिटीचं सोल कलेक्टिंगचं पण एक काय बोलतात उद्देश आहे त्यांचं, की त्यांना जो लुसिफर आहे, ही वॉन्ट टू कलेक्ट ऑल द सोल्स, ही वॉन्ट्स टू क्रिएट हिज आर्मी टू फाईट अगेन्स्ट गॉड. कारण एवढं त्यांचा उद्देश आहे. त्यासाठी ते त्यांचं सिक्रेट प्रचार चालू आहे. बट नॅचरली आज आपण बघायला गेलं तर नेगेटिव्ह गोष्टी किती घडत आहेत आणि पॉझिटिव्ह किती घडत आहेत. तुम्ही बघा, गुगल बघा. That shows these people are ruling, this secret society is ruling this world. म्हणून स्पिरिच्युअलिटी मध्ये स्वतःला शील्ड करणं खूप गरजेचं. आपण स्वतःला नाही, आपलं सोल आणि सोल DNA ला सील करतोय. तो दिलेला सोल विकून घेतलेला पैसा आपण वर तर घेऊन जाणार नाही, किंवा तुम्ही जसे जाता ना तो पैसा पण व्हॅनिश होणार, पुढच्या पिढीला नाही लाभणार ते. इट वॉज ओनली फॉर यू, नॉट फॉर युअर फॅमिली. ज्या वेळेस तुमची ऊर्जा खतम, एव्हरीथिंग ओव्हर. एका यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये हनी सिंगनी बोललाय, तो एक प्रोग्राम क्रिएट केला होता की त्या गाण्याचं मला आठवत नाही. त्या गाण्यात तो स्वतः बोलतो, हे मी नाही आहे, हे तो स्पिरिट एनर्जीज आहे इल्युमिनिटीचे. तो एकदम जो ड्रास्टिकली फेमस झाला ना, तेव्हा जो तिचं बीट्स होते ना त्या फेमसच्या तो पिरियडमध्ये जो पण कॉन्सर्ट किंवा जो प्रोग्राम करायचा, ही सेज दॅट इज नॉट मी. एवढं ते जेव्हा सोल एक्सचेंज होतं ना, तुम्ही मेलेला असता, तुम्ही नसता ते. वेन यू सेल युअर सोल, यू आर नॉट डॅड. त्यांचे माणसं असतात, ते त्यांचा प्रचार, त्यांच्या गोष्टी असं असतं. आणि असंच कुणाला वेचत नाही. जसं देव आहे ना, एक कार्मिक व्यक्ती, एक स्पिरिच्युअल कार्मिक व्यक्तीलाच लाड करतो, तसंच त्यांचं आहे. दे कम टू यू, यू डोंट गो टू दॅम. व्हेरी इम्पॉर्टंट. परवाच मला एक हिलरनी बोललं, मला इल्युमिनिटीचा कॉल आलेला. म्हणजे ओके, कॉल, हाऊ कॅन दे कॉल यू? दॅट इज फेक. त्यांचे सायन्स असतात, ते तुमच्यापर्यंत पोचणार त्या सायन्सने. एखादा व्यक्ती त्यांनी वेचला म्हणजे तो घेणारच, त्यांचं सोल काबीजमध्ये घेणार. दॅट इज द फॅक्ट. बापरे, खूप हेवी आहे. पण मराठीमध्ये शॉर्ट मध्ये मी सांगते या सगळ्या गोष्टी, पण खूप डीप स्टडी आहे. विल गो टू रेमेडीज. मला खूप इम्पॉर्टंट थिंग सांगायचंय की कोट रेमेडी. खूप लोक माझ्याकडे येतात कोट रेमेडी. मी खूप इम्पॉर्टंट आणि एकदम सिम्पल रेमेडी सांगते. कुणालाही कसलंही कोट इश्यूज असू दे, कोट मॅटर्स असू दे, काही असू दे. आजकाल बघा, कोटच्या समोर एक पाण्याचं फिल्टर लावलेला असतो. जायचं, तो फिल्टरमध्ये पाणी भरायचं ग्लासात किंवा तुमच्या बॉटलमध्ये. सॉल्ट टाका त्यात. तुमच्या घरातून घेऊन जायचं सॉल्ट, 1 चम्मचभर त्यात टाकायचा. तो बॉटल हलवायचा, स्वतःवरनं उतरून घ्यायचं. पाणी कोट समोरचंच, कोटचं रूमच्या समोर किंवा कोटमधला पाणी पाहिजे. स्वतःवरनं 4ही बाजूनी उतरायचं आणि फ्लशमध्ये फ्लश करायचं त्याला. त्या बॉटलचं ढक्कन 2 वेगळ्या दिशेला टाकायचं. नाही तुमच्या बाजूनी रिझल्ट लागला तर माझं नाव नाही. यू शुड कमेंट मी हिअर इन दिस चॅनल की काय रिझल्ट लागला. एवढी पॉवर आहे त्यात. ओके. बिकॉज वॉटर कॅरीज मेमरीज. वॉटर, तुम्हाला माहित आहे पूर्वज मध्ये काय करायचे, जे साधू संत होते, पाण्याला
शाप देण्यासाठी पाणीच वापरत होते चार्ज करून. द सेम थिंग यू आर डुईंग बट टू हील युअर कोर्ट मॅटर, की कोर्ट मॅटर तुमच्या बाजूने व्हावं याच्यासाठी. बर, अजून अशा काय असतील तर प्लीज. बरं, अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला. कुठली गोष्ट मॅनिफेस्ट करायचं, बिकॉज वी आर टॉकिंग ऑन वॉटर. वॉटर पाण्याने काय होतं, एक काचेचा ग्लास घ्यायचा, पाणी भरायचं. तुमचं विश काय, प्लेन पेपरवर ग्रीन पेननी लिहा. ते पाण्याचा ग्लास पूर्ण त्याच्यावर ठेवायचं झाकून, आणि दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या त्या विश कंप्लीट झाल्याचा व्हिज्युअलाइज करता करता ते पाणी प्यायचं. तुम्ही 21 दिवस पिऊन बघा, यू विल गेट द रिझल्ट. आणि व्हेरी इम्पॉर्टंट रेमेडी मी सांगते. बरेच लोक येतात, माझं घर होणार का, माझा बंगला होणार का, मी शेती घेणार का, माझं काहीतरी बनणार का प्लेस. तुमच्या घरातल्या साऊथ वेस्ट डायरेक्शनला तुम्ही तुमचं घर, एक सुंदर घराचा फोटो लॅमिनेट करून तिथे खाली फ्लोअरला चिटकून ठेवायचं, भिंतीला आणि फ्लोअरला चिटकून, म्हणजे वर नाही लावायचं, खाली. पर्सनल एक्सपिरियन्स हा, त्याच्याने बोलते. डू दिस रेमेडी आणि तुमचं घर तयार. तसंच जर त्या दिशेला जर तुम्हाला ऑब्स्टॅकल आहेत, मनी ऑब्स्टॅकल, मनीचा फोटो घ्या, तुमच्या पैशाचा, भले ते 5,000 असू दे, 2,000 असू दे, त्या फोटोचा लॅमिनेट करायचं, त्याच साऊथ वेस्टच्या डिरेक्शनला चिटकून खालच्या बाजूला ठेवायचं. ड्रास्टिकली मनी ग्रो दिसणार तुम्हाला. खूप सुंदर रेमेडी आहे ही. ओके. आणि पर्सनली एक्सपिरियन्स्ड. माझे कुठलेही रेमेडीज घ्या तुम्ही, मी स्वतः अनुभव केल्यावरच देते. व्हेरी इम्पॉर्टंट. रिलेशनशिप असेल तर नेहमी लक्षात घ्या की एक हनी बॉटल घ्या, दोघांचा फोटो त्यात डुबवा, पण त्याला एनर्जी देणं खूप गरजेचं आहे, अफर्म करणं खूप गरजेचं आहे, थोडीशी रेकी येणं पण खूप गरजेचं आहे. हील करूनच मग ते तुम्हाला साऊथ वेस्ट डायरेक्शनलाच ठेवायचं आहे. का तर ते प्रेम वाढायला पाहिजे. साऊथ वेस्ट डायरेक्शन इज द डायरेक्शन जिथं कुठलीही गोष्ट ठेवल्याने ती वाढते. बर. अजून एक डायरेक्शनच्या हिशोबात आपण बोलतोय तर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. कधीही लक्षात ठेवा, त्या ठिकाणी आपला देवाराच हवा. नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्टला बऱ्याच वेळेस मी पाहिलंय की टॉयलेट बाथरूम असतात. माझ्यासमोर एक माझ्या नेबर होती, तिचं नॉर्थ ईस्टला टॉयलेट होतं. जेव्हा मला कळलं, मी त्यांना बऱ्याच वेळा बोलले की चेंज इट, यूज नका करू. मी त्याला रेमेडी देत नाही. नॉर्थ ईस्टला जर तुमचा टॉयलेट आहे, 101% तुम्हाला कॅन्सर किंवा लॉंग टर्म बिमारी पडेल, लकवा मारेल, कॅन्सर होईल. ज्याच्या नॉर्थ ईस्टमध्ये टॉयलेट बाथरूम आहे, यू विल फेस लॉट ऑफ क्रॉनिक डिझीज, आणि त्या डिझीजमध्येच तुम्ही जाणार. अख्खी जीवन तुमचं कमवलेले पैसे पण त्यात जाणार आणि तो व्यक्तीही राहणार नाही. सो बी अवेअर ऑफ दिस, बी अवेअर. नॉर्थ ईस्टला मला फक्त देवारा पाहिजे. जर तुमच्या घरात तुम्हाला प्रॉस्पेरिटी, बरकत पाहिजे तर नॉर्थ ईस्टला फक्त देव. देवाच्या जागे जर तुम्ही टॉयलेट ठेवलात तर तुम्ही विचार करा तुमच्या आयुष्यात काय घडेल. बरोबर. आपण देवाला अभिषेक करतो, नॉर्थ ईस्टला देवपूजा करतो, तिथं जर तुम्ही टॉयलेटला जाता, इट्स वर्स्ट थिंग. आय नेव्हर गिव्ह रेमेडीज फॉर ऑल दिस थिंग्स. तसंच अजून एक दिशा आहे साऊथ वेस्ट. साऊथ वेस्टला जर खड्डा पाणी असेल ना, किंवा टॉयलेट बाथरूम असेल, त्या घरातला करता धरता पुरुष किती श्रीमंत असू द्या, आणि त्या घरात एखादा श्रीमंत माणूस आहे, त्याने एक घर घेतलं आणि त्याच्यात टॉयलेट बाथरूम साऊथ वेस्टला आहे, तो शून्य बनेल. किती रिच असू दे, तो अक्षरशः त्रासून वैतागून मरेल. डोंट कीप टॉयलेट बाथरूम ऑन युअर साऊथ वेस्ट डायरेक्शन. खूप महत्वाचं आहे. त्याला रेमेडीज नाही. जर तुम्हाला कोण बोलले की रेमेडी आहे, नाही, तो त्याचा प्रोडक्ट विकतोय. रेमेडी नसतात याला. चेंज दॅट हाऊस प्लीज. ताई, मगाशी आपण जसं सोल एक्सचेंज आणि सोल कनेक्शनच्या बाबतीत बोलत होतो, त्याच्यासोबत अजून एक कॉन्सेप्ट आहे, ती म्हणजे ट्विन फ्लेम किंवा सोलमेट्स. तर याविषयी आम्हाला स्पिरिच्युअलिटी थ्रू सांगा. नाही ना, खूप लोकांचं गैरसमज आहे, आय वॉन्ट सोलमेट. हे बघा,
सोलमेट तुमचं आयुष्यात तुमचा पार्टनरच असेल असं नाही. सोलमेट इज द पर्सन की तुमच्या पास्ट जर्नीमधून तुम्हाला कनेक्ट होतो. या जर्नीमधून तुम्हाला एक दिशा देऊन तो निघून जाणार. सोलमेट राहणार नाही तुमच्याबरोबर. तुमच्याबरोबर राहणारा व्यक्ती तो ट्विन सोल असणार किंवा कार्मिक पर्सन असणार. कधीही लक्षात ठेवा, तुमचं लग्न ज्याच्याबरोबर होतं तो कार्मिकच असतो. तुम्ही त्याला काहीतरी द्यायला आलेलं असतं, आता त्याच्याकडनं काहीतरी घ्यायला आलेलं असतं. ट्विन सोल हे एक शरीर, दोन शरीर आणि एक सोल असतो. प्रत्येक सोलचं एक आहे ना जर्नी असतं. तुम्हाला हे एवढी जर्नी कव्हर करायची आहे. मग सोल काय बोलतो की मला जर 100 जर्नी कव्हर करायची आहे, लाईफ जर्नी, सो व्हॉट सोल सेज की मी 2 पार्टमध्ये करते आणि पटदेशी 50 होऊन जा, 50 तू 50 मी. हे जे सोल डिवाइड होतात ना, यालाच ट्विन सोल बोलतात. ओके. ते एकमेकाशिवाय राहू शकत नाही. दोघांची ऊर्जा सेम असते. एक लक्षात घे, मीच दोन व्यक्ती, बरोबर, माझं सोल इन 2 पर्सन, कॉन्फ्लिक्ट होणारच, भांडणं होणारच. दोन्ही सेम फ्रिक्वेन्सी, सेम एनर्जीज. ते जास्त वेळ राहणार पण नाही, जास्त वेळ लांब पण राहणार नाही. ते एकत्रच असतात. एकमेकासाठी जीव देईल, एकमेकांना सपोर्ट करतील. किती भांडू दे, किती काही असू दे, ट्विन सोल एकत्र आहे. ट्विन सोल मीन्स यू विथ अदर बॉडी, यू इन अदर पर्सन, युअर सोल विथ अदर पर्सन. म्हणून आपल्याला ना तो सोल अट्रॅक्ट करतो, नाही मला तो पाहिजे बाजूला. आणि एक लक्षात, ट्विन फ्लेम नेव्हर गेट मॅरिड. आपण स्वतःबरोबर लग्नच करू शकत नाही. ट्विन फ्लेमचं कधीच लग्न होत नाही. खूप छान संबंध राहतील, चांगले राहतील, लाईफ टाईम टुगेदर राहतील. खूप असे माझ्याकडे कपल्स आहेत जे ट्विन फ्लेम आहेत. आणि खूप लोकांचा फोन पण येतात, मॅडम मी ट्विन फ्लेम आहे का, आम्ही दोघं असे आहेत का, आम्ही ट्विन. बरेच लोक येतात तिच्या पण नसतात. मला त्यांना नाही बोलायला पण कसं तर होतं. बिकॉज आजकाल तो क्रेज आहे. दे कॉल अँड दे आस्क की कन्सल्टेशन मध्ये वगैरे की आर वी ट्विन फ्लेम. ट्विन फ्लेम कधीच एकमेकापासून लांब जात नाहीत, पण कधीच एकामेकाबरोबर लग्नही करत नाहीत. ओके. लग्न नाही होत ट्विन फ्लेमचा. बी केअरफुल अबाउट दिस. ओके. लग्न जेव्हा आपलं होतं ना, आपण ज्याचं कर्म फेडायला आलो ना, त्यांच्या कार्मिक असतो. तो पार्टच कार्मिक असतो. मग तो वाईफ असू दे, मुलगा असू दे, मुलगी असू दे. म्हणून बरेच लोकांना मुलं बाळांचं सुख नसतो. ते कार्मिक आहे की मोठे होतात, आई बापाला लात मारतात, निघून जातात. दॅट इज कार्मिक. अगेन यू शुड अंडरस्टँड की लाईफमध्ये एक तर आई वडिलांचं सुख मिळणं, कायम लहान बाळ असतात, जन्माला येतात, त्यांना रस्त्यावर टाकतात. दॅट इज ऑल्सो कार्मिक. आहे ना तो सांभाळणार. दॅट इज अप टू यू. एक खूप महत्त्वाची गोष्ट मी जाता जाता सांगते. आपलं जे सोल असतं ना, सोल हे ब्रह्मांडाच्या कणातून निर्माण झालेला सोल आहे. म्हणजे याला ऊर्जा कुठली पाहिजे? पेट्रोल हे ब्रह्मांडाची ऊर्जा पाहिजे. जेव्हा सोल बध घेतं ना, बध, तेव्हा त्याला स्क्रिप्ट, जसं काही एका हिरोला स्क्रिप्ट दिलेलं असतं, हा पिक्चर असा, हा पिक्चर असा, हा पिक्चर, हे लाईफ जर्नी अशी आहे तुझी, ही अशी आहे, ही अशी, असे 5-6 बूम असतात आईचे. हे प्रेग्नंट लेडीज आहेत, ही जर्नी अशी आहे, ही जर्नी अशी, तुला कुठे जायचं. ते सोल त्याचं लाईफ जर्नीचं गोल सिलेक्ट करून त्या आईच्या बूममध्ये प्रवेश घेतो. म्हणजे एखादा आत्मा, माझ्या आत्म्याने माझ्या आईचं बूम सिलेक्ट केलं टू बी अ हिलर. दिस वॉज द गोल ऑफ माय सोल. समजलं? असा तो प्रकार असतो. त्यामुळे तुमचं लाईफ जर्नी ऑलरेडी तुमच्या सोलला माहीत असतं. म्हणून आपल्याला प्रत्येक वेळा वाटतं ना, ही घटना कुठे घडली होती, मला आधी पण दिसली आहे. दॅट इज युअर सोल मेमरी. मगाशी मी या पॉडकास्टमध्ये मेमरीबद्दल बोलली आहे. सोल कॅरीज इट्स DNA मेमरीज ऑल्सो. ते आपल्याला फ्लेक्ट होतं. एक असं ना, मी बरेच वेळा मला झालेलं आहे की एखाद्या व्यक्तीला भेटलं किंवा एक ऑफिस भेटलं, अरे मी इथं पहिलं पण आले. दॅट इज द मेमरी ऑफ द सोल दॅट ट्रिगर्स. तर कधीही लक्षात ठेवा, तुम्ही या पृथ्वी तलावर एकतर तुम्ही पापी आहात म्हणून तुम्ही कर्म फेडायला आलात. आई ही तुम्ही सिलेक्ट केलेली आहे, आईने तुम्हाला नाही केलं आहे. तुमचं पूर्ण जर्नी तुम्हाला माहीत असल्यामुळे तुम्ही तो गर्भधारण केला. म्हणून जर तुमच्या जर्नीमध्ये अप्स अँड डाऊन्स होत असतील, आई वडिलांमुळे किंवा नवऱ्यामुळे किंवा मुलांमुळे
एक लक्षात घ्या, हे ऑलरेडी स्टोरी तुम्हाला माहीत होती तरी तुम्ही ते बूम सिलेक्ट केला. यू कांट ब्लेम एनीबडी. कुणाला तुम्ही ब्लेम करू शकत नाही. ना नवऱ्याने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केलं, यू कांट ब्लेम हिम. बायकोनी केलं, यू कांट ब्लेम हिम. पोरं शिकून निघून गेले तुम्हाला सोडून, यू कांट ब्लेम दम, बिकॉज ऑलरेडी यू आर चोजन युअर लाईफ जर्नी. तुमचं लाईफ जर्नी, लाईफ पाथ तुम्हीच चूज केलात. दॅट इज द फायनल. आणि हे अटल सत्य आहे. त्यामुळे यू आर फेसिंग ऑल दिस प्रॉब्लेम. यू नो एव्हरीथिंग बिफोर युअर बर्थ. हे आपल्या सोलच्या DNA मध्ये असतं आणि मेमरीमध्ये असतं. तर ममताताई, तुम्ही पॉडकास्टवर आलात आणि आपण एवढ्या मस्त गप्पा मारल्या, एवढ्या डीप बोललो, एस्पेशली इल्युमिनाटी आणि या सगळ्या गोष्टींबाबतीत. आय डोंट थिंक की आपल्या मराठी किंवा महाराष्ट्रामध्ये जास्त लोकांना माहिती असेल ही कॉन्सेप्ट, जी आज आपल्या पॉडकास्ट थ्रू कळाली. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ममताताईंचा जो कॉन्टॅक्ट आहे त्यांनी सुरुवातीला तर सांगितलाच आहे, बट तरीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिला आहे. सो तुम्ही त्याच्यावर डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचं इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब चॅनलच्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. सो त्यांच्या चॅनलवर सुद्धा जा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की काही जर अनयुज्युअल अपडेट्स असतील तर ते तुम्हाला त्यांच्या चॅनलवर लगेच पाहायला मिळतील. त्या लाईव्ह सेशनसुद्धा घेतात. फ्री हिलिंगसुद्धा त्यांचा क्लास असतो. महिन्यातून किंवा मग आठवड्यातून एकदा असा ते क्लासेस घेतात. त्याचेसुद्धा जे काही डिटेल्स असतील ते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला मिळून जातील. आणि ताई, आपलं स्वीट टॉक्सचं एक रिच्युअल आहे की आपण पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. श्री स्वामी. तर आजचा आपला पॉडकास्ट एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.